हॅलो ऑल, वेलकम टू ड्रीम MPSC. आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा अवघ्या 1 महिन्यांवरती येऊन ठेपलेली आहे आणि अशा काळामध्ये तुम्हाला परीक्षेचं टेन्शन येणं स्वाभाविक आहे. परंतु अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही आजपर्यंत खूप मेहनत घेऊन अभ्यास केलेला आहे, त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. स्वतःवरती विश्वास कायम ठेवा आणि अजूनही वेळ गेलेली नाही आहे. यू कॅन रिवाईज ऑल द टॉपिक्स. तुम्ही सगळेच्या सगळे जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते आजही रिवाईज करू शकता आणि तुमचा पूर्व परीक्षेमधील स्कोअर नक्की वाढवू शकता. आज आपल्याला आपला इकॉनॉमिक्स या सब्जेक्टमध्ये कुठले टॉपिक्स आपले सुटलेले आहेत का ते चेक करायचं आहे. इन शॉर्ट आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट किंवा मोस्ट प्रायोरिटी टॉपिक पाहायचे आहेत, ज्याच्या थ्रू तुम्ही चांगला स्कोअर आपल्या येणाऱ्या MPSCच्या कंबाईन तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा करू शकाल. हे टॉपिक्स आपण याच्यामधील बरेचसे टॉपिकचे लेक्चर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहेत, तर तुम्ही ते सुद्धा चेक करू शकता इकॉनॉमिक्सच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन. आणि एखादा जर का टॉपिक तुमचा यामधील करायचा उरलेला असेल किंवा राहिलेला असेल चुकून, तर हे टॉपिक नक्की करा, कारण की हे असे टॉपिक आहेत ज्यावरती आयोग दरवर्षी प्रश्न नक्की विचारतं आणि त्यामुळे तुम्ही हे टॉपिक स्किप करू शकत नाही. ज्यांना इकॉनॉमिक्स जमत नसेल त्यांनी निदान एवढे जरी टॉपिक केले तरीसुद्धा त्यांचा स्कोअर हा चांगला वाढू शकतो. तर पाहूया आपण कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत. तत्पूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. आणि हा व्हिडिओ जर का महत्त्वाचा वाटत असेल तर तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा आपले जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते कंप्लीट करू शकतील. ओके, तर सुरुवात करूया. पहा, इकॉनॉमिक्स या विषयामध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे आपण इकॉनॉमिक्स या विषयामध्ये संपूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेचाच अभ्यास करत असतो. पण मुळात भारतीय अर्थव्यवस्था काय आहे किंवा मुळातच अर्थव्यवस्था काय आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो आहे भारतीय अर्थव्यवस्था. यामध्ये तुम्हाला अर्थव्यवस्थेचे प्रकार करायचे आहेत, त्यानंतर जे काही क्षेत्र आहेत आपले त्याचे टाईप्स पाहायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये जे काही मायन्यूट गोष्टी आहेत आपण ह्या बऱ्याचशा पहिल्याच लेक्चरमध्ये कव्हर केलेल्या आहेत, तर त्या सगळ्या तुम्हाला टाईप्स वगैरे ते सगळे काही यामध्ये कव्हर करायचे आहेत. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. हा टॉपिक तर अर्थव्यवस्था समजण्यासाठीच महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये GDP, GNP, NNP हे सगळे जे घटक जे आहेत ते आपण खूप चांगल्या पद्धतीने पाहिलेले आहेत. अनेक निर्देशांक याच्यामध्ये आहेत, त्याच्यावरतीही वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यामुळे दुसरा टॉपिक तुम्हाला करायचा आहे राष्ट्रीय उत्पन्न. त्यानंतरचा महत्त्वाचा टॉपिक आहे पॉवर्टी, दारिद्र्य आणि बेरोजगारी. हा टॉपिकसुद्धा महत्त्वाचा आहे. हा टॉपिक तुम्हाला करणे आवश्यक आहे. याच्यावरतीही आपलं लेक्चर झालेलं आहे, यू कॅन चेक दॅट. ओके, त्यानंतरचं आहे लोकसंख्या. यामध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि बरेचसे प्रश्न आयोगाचे रिपीट होतात. त्यामुळे तुम्हाला जे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण ही बाब सगळे यशवंतसुद्धा सांगत असतील, त्याचसोबत सगळे एज्युकेटर्स तुमचे सांगत असतील, तर त्याचमुळे की आयोग जे आहे ते आपले प्रश्न रिपीट करतात त्याच टॉपिकवरती. आणि काही वर्षी तर प्रश्न रिपीट झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला जुने प्रश्नपत्रिका पाहायच्या आहेत आणि हे सगळे महत्त्वाचे टॉपिक्स करायचेच आहेत. ओके, त्यानंतरचा आहे आपला आर्थिक नियोजन. हा आपला टॉपिक राहिलेला आहे. लोकसंख्या हा सुद्धा आपला टॉपिक राहिलेला आहे. आर्थिक नियोजनमध्ये तुम्हाला 5 इयर्स प्लॅन करायचे आहे, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न असतो. परंतु लेंदी असा टॉपिक आहे, परंतु तुम्हाला हा टॉपिक करायचा आहे, कारण मोस्ट प्रायोरिटी टॉपिकमध्ये आयोग दरवर्षाच्यावरती प्रश्न विचारतोच, त्यामुळे तुम्हाला हा सुद्धा टॉपिक करायचा आहे. त्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे बँकिंगबद्दलच्या बऱ्याचशा कॉन्सेप्ट आपण घेतलेल्या आहेत. RBIची स्थापना कशी झाली, RBI कसं कार्य करतं, त्यानंतर याच्यामध्येच आपण चलनवाढ काय आहे तो सुद्धा याच्यामध्येच इन्क्लूड आहे. तर चलनवाढीचे प्रकार किंवा चलनवाढीची कारणे कोणकोणती आहेत, त्याच्यावरती उपाय कोणकोणते आहेत, मग आपल्या RBIच्या मार्फत कोणकोणती मौद्रिक धोरणे राबवली जातात, त्यामध्ये राजकोषीय धोरण कोणकोणते आहेत, हे सगळे टॉपिक आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर बँकिंग हा टॉपिक सुद्धा तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर व्यापार तोल व व्यवहार तोल हाही आपला टॉपिक उरलेला आहे. सार्वजनिक वित्त हा टॉपिक सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर शाश्वत विकास हा आपण स्टार्ट केला होता, बट आपल्याला तो पूर्ण करायचा राहिलेला आहे. त्यामुळे शाश्वत विकास यामधील MGD, SGD याच्यावरती प्रश्न विचारले जातात. हा टॉपिक बऱ्याचसे जण स्किप करतात, कारण की जे आपलं देसले सरांचं पुस्तक आहे
आहे, तर पार्ट 1मध्ये हा टॉपिक नाही आहे आणि पार्ट 2मध्ये हा टॉपिक दिलेला आहे डेव्हलपमेंट नावाच्या बुकमध्ये. आणि कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये इतका डिटेलमध्ये हा टॉपिक दिलेला नाही आहे. त्यामुळे हा टॉपिक स्किप न करता तुम्ही पार्ट 2मधून कंप्लीट करा, किंवा आपला याच्यावरती राहिलेला जो पार्ट आहे तो लवकरच मी अपलोड करेल, ते एक व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुमचा तो टॉपिकसुद्धा कवर होऊन जाईल. त्यानंतर ज्या काही शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात त्यांचा सुद्धा अभ्यास अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे, आणि यांच्यावरती सुद्धा आयोगाच्या मार्फत प्रश्न विचारलेले आहेत. आणि अर्थविषयाशी निगडीत ज्या काही चालू घडामोडी आहेत आपल्या अर्थशास्त्र विषयाशी निगडीत, त्या चालू घडामोडीसुद्धा करणे महत्त्वाचं आहे. यू ऑल नो की चालू घडामोडी ह्या प्रत्येक विषयाशी निगडीत ज्या ज्या आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. जसं की भूगोलाशी निगडीत जर का काही मग चक्रीवादळे आहेत किंवा आणखी काही भौगोलिक चेंजेस झालेले आहेत तर ते तुम्हाला करणे आवश्यक आहे. पॉलिटीच्या दृष्टिकोनातून काही कलमे असतात किंवा काही नवीन आर्टिकल्स असतात, किंवा कलमे आर्टिकल एकच आहे, किंवा काही नवीन नवीन राज्यांची निर्मिती आहे. म्हणजे जे काही चेंजेस होत असतील ते सगळे चेंजेस तुम्हाला करायचे आहेत. म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून लक्ष ठेवायचं आहे. त्याचसोबत सायन्सशी रिलेटेड गोष्टी आहेत. कोरोनामुळे बऱ्याचशा गोष्टी याच्यावरती सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये याच्यावर जास्त फरक पडणार नाही, परंतु जी कंबाईन एक्झाम होईल त्यासाठी तुम्हाला कोरोनाच्या अपडेट्ससुद्धा माहीत असणं आवश्यक आहे, कारण की तो करंटचा टॉपिक म्हणून किंवा त्याच्यावरती प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. त्यामुळे माहिती असायलाच हवी. तर हे होतं आपले इकॉनॉमिक्समधले मोस्ट प्रायोरिटी टॉपिक. या टॉपिक्सला तुम्ही स्किप अजिबात करू नका, कारण की हे टॉपिक जर का तुम्ही कव्हर केले तर तुम्हाला जरी इकॉनॉमिक्समधले आउट ऑफ स्कोअर नाही येणार, परंतु तुमचा मॅक्झिमम स्कोअर म्हणजे 10 प्रश्न जर का येत असतील तर तुमचे 7 ते 8 प्रश्न या टॉपिकमधून कव्हर होणार आहेत. आणि तुम्ही विचार करा की किती महत्त्वाचे हे टॉपिक्स आहेत. त्यामुळे हे टॉपिक तुम्हाला नक्की करायचेच आहेत. यासारख्या सगळ्या विषयाच्या मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिकची लिस्ट तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, आणि तुमच्या महत्त्वाच्या जे काही व्यक्ती असतील म्हणजे मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, अँड थँक्यू सो मच.